स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली। त्याला दुपारी न्यायालयात हजर देखील करण्यात आलं। त्या अगोदर मात्र दत्ता गाडेने पोलिसांसमोर धक्कादायक दावा केलाय। त्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याचं समोर येतंय। दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे। अटक केल्यानंतर दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं। तिथे आरोपीची कसून चौकशी केली जाते। तर पोलीस कोठडीतच दत्ता गाडे याने टाहू फोडल्याची माहिती मिळते। माझं चुकलं, मी पापी आहे असं म्हणत दत्ता गाडे रडत असल्याचं समोर आलंय। मी तरुणीवर अत्याचार केला नाहीये, आमचे संबंध सहमतीने झाले आहेत असा दावा देखील दत्ता गाडेने पोलिसांसमोर केलाय असं सांगण्यात येत आहे। त्याच्या याच वक्तव्यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे। पीडित तरुणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? हा मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे। जर दत्ता गाडे खरं बोलत असेल तर पीडित तरुणी आरोपीवर असे खोटे आरोप का करत आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत। मागील 2 दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, परंतु दत्ता गाडेचा मोबाईल बंद असल्यामुळे शोध मोहिमेमध्ये अडथळा येत होता। अखेर दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुणाट्या गावातून अटक केल्याचं समोर आले। त्याला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेराचा देखील वापर केला गेलाय।